नमस्कार. समता एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझे नाव पूनम. मी या टीमची मीडिया हेड. आमची छोटीशी ट्रस्ट आहे ज्याचे नाव आहे फिनिक्स एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर ट्रस्ट. फिनिक्स या शब्दाचा अर्थ आणि याची रचना मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते. फिनिक्स या शब्दाचा निर्माण फोनिक्स या शब्दातून झालेला आहे. फोनिक्स म्हणजे राखेतून उंच आकाशात झेप घेणारा एक काल्पनिक पक्षी आणि फिनिक्स म्हणजे शून्यातून आपले जग निर्माण करणारा गरम रक्ताचा आणि जिवंत हाडामासाचा विद्यार्थी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास, हेच आमच्या ट्रस्टचे मूळ उद्देश. प्रति माननीय मुख्याध्यापक, संस्था चालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग यांना आमचे हे नम्र निवेदन आहे. या आमच्या नम्र निवेदनाचे विषय शाळेमध्ये मित्र उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत. माननीय महोदय महोदय, सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2011-296-11 माशी 3 मंत्रालय मुंबई 400032 दिनांक 27 जानेवारी 2012 प्रमाणे शाळेमध्ये मित्र उपक्रम सुरू करणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी फार आवश्यक गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा समतोल विकास होणे फार गरजेचे आहे. त्यांची मानसिकता, मनशक्ती सुदृढ, सशक्त, बलवान, एकाग्र आणि सकारात्मक होणे त्यांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी फार आवश्यक गोष्ट आहे. या मित्र उपक्रमाच्या प्रशिक्षणाच्या अभावामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसते, परंतु गुणवत्ता फार घसरलेली आहे. महोदय, शाळेमध्ये मित्र उपक्रम सुरू करण्यासाठी शाळेतील किमान 2 ते 4 शिक्षकांनी विपश्यना केंद्रावर, विशेष करून धम्मगिरी, इगतपुरी येथे 10 दिवसीय विपश्यना शिबिर आणि नंतर 2 दिवसीय टीचर्स कोर्स करणे आवश्यक आहे. त्यानंतर या शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये प्रतिदिन फक्त 10 मिनिटे मित्र उपक्रम शिकविणे अपेक्षित आहे. याला आनापाना साधनाही म्हटले जाते. यामध्ये आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे साक्षी भावाने पाहत राहणे, त्यांचे निरीक्षण करणे एवढाच भाग अंतर्भूत आहे, परंतु त्यामुळे जीवनातील सत्य उमजण्यास मदत होते. जीवनातील स्पर्धा, ताणतणाव, चढउतार या गोष्टींना विद्यार्थी समर्थपणे समोर जाऊ शकतो. अभ्यासात एकाग्रतेने लक्ष देऊन प्रगती करू शकतो. महोदय, हा महाराष्ट्र शासनाचाच GR असल्यामुळे सहभागी झालेल्या शिक्षकांना भर पगारी रजा मिळते. त्यामुळे शिक्षकांचे कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही. उलट पक्षी विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती, गुणवत्ता नक्कीच वाढते. हा प्रयोगात्मक निष्कर्ष आल्यामुळेच महाराष्ट्र शासनाने 2012 सालीच या संदर्भात GR काढला आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा यांचा लाभ व्हावा यासाठी आपल्या शाळेतील मित्र उपक्रमात सहभागी होणाऱ्या शिक्षकांची नावे देणे त्यांना आम्ही आमच्या स्वखर्चाने घेऊन जाऊ. शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, शाळा व्यवस्थापनाने, संस्था चालकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून याचा विचार करून सहकार्य करावे ही नम्र विनंती. तसदीबद्दल क्षमा असावी. आपले आभारी आहोत. धन्यवाद. माननीय महोदय महोदया, हे कागदपत्र आम्ही तुम्हाला पाठवू. नंबर 1, महाराष्ट्र शासनाचा 2012चा मित्र उपक्रमचा GR. नंबर 2, विपश्यना मासिक पत्रिका. नंबर 3, आण अपान साधना हे बाल शिबिरात विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पत्रक. Education is the most powerful weapon which we can use to change world. United we stand and divided we fall. होय, आमची मुले उच्च विद्याविभूषित होऊ शकतात. Yes, we can. आपली विनीत पूनम परतेकी.